आपले संसार सोडून आपली तपश्चर्याकडे पसंत केले आहे. मग मी विचारते, आपण एकदा तपश्चर्याला बसलात मग हजारो वर्ष तुम्हाला माझीही आठवण होत नाही? मग सृष्टीतील असा कोण देव आहे जो तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे? देवी पार्वती, या सारा विश्वाचा जरी मी महादेव असतो तरी माझ्याही पेक्षा वरिष्ठ ईश्वर आहे. त्याची मी भगवान भोलेनाथ, मला त्या देवाचे नाव सांगण्याची कृपा करावी. देवी पार्वती, एवढा जर आपला हक्क असेल तर त्यांचे नाव मी आपल्याला सांगतो. या जगाची उत्पत्ती करणारे, आम्हा सर्व देवदेवतांना पितृतुल्य असणारे देवादिदेव ब्रह्मदेव, त्यांची मी आराधना करीत असतो. तातश्री, ठीक आहे. मग मी हा प्रश्न तातश्रींना जाऊन विचारते. येते मी. हे मला सांगा. देवी पार्वती, तू तर आदिमाया शक्ती आहे, या विश्वाची जननी आहे. हे ब्रह्मसत्य
आमच्याकडे का काढून घेत आहे? तातश्री, हे ब्रह्मसत्य तुमच्याकडून काढून मी जनकल्याणासाठी उपयोगी आणणार आहे. पार्वतीजीने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. तुम्ही ध्यानस्थ झाल्यावर आम्हा बायकांचं जे काय होते ते आम्हालाच माहीत. म्हणून सत्य काय आम्हाला कळायला हवे. जुनी सरस्वती, आपण पण आपल्या विधीच्या बाजूने गेला मग उत्तर देणं बंधनकारक आहे. सांगतो ऐका. या विश्वात या त्रिभुवन सगळीकडे अंधार होता. आकाश पाताळ पृथ्वी स्वर्ग असं काहीही नव्हतं. सगळीकडे अंधकारही अंधकार होता. व ते स्वतः निर्माण झाले. सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले. सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि त्या पाण्यामध्ये कित्येक दिवे त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या नाभी कमळात माझा जन्म झाला. मला त्यांनी हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिला व मला ते काम कठीण वाटले. म्हणून त्याच ईश्वराने सप्त ऋषींना निर्माण केले. त्यांच्यापैकी पराशर मुनींचे सुपुत्र महर्षी व्यास यांचा मला फार मोठा उपयोग झाला. ते पुढे माझे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व जग निर्माण झाले. जमीन झाली, चंद्र सूर्य हवा पाणी सर्व काही निर्माण झाले. आणि हे विश्व निर्माण करणारे ज्यांची मी अहोरात्र भक्ती करतो त्यांचे नाव आहे नारायण. नारायण? तातश्री, हे नारायण कुठे आहे? मला त्यांची भेट करून द्या. देवी पार्वती अशी वावरून जाऊ नको. तेच नारायण म्हणजे भगवान विष्णुदेव होय. ठीक आहे.
सर्व रूपे दैत्यांनी पाहिली आहे. तुम्ही तर अधर्मी दैत्यांना धडा शिकवून त्यांचा वध केला आहात. जी कामे आम्हा देवांना जमली नाही ती आपण केली आहेत. महिषासुरसारख्या बलाढ्य दैत्यांच्या मुद्रा तोडून गळ्यात माळ घालणाऱ्या आपण एक असामान्य स्त्री आहात. पण माझी एकच शंका पूर्ण करा. आपण युगे शेषशाहीवर बसून तपश्चर्या करता, मग आपण कोणाची भक्ती करता हे मला सांगा. हे ऐकण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही नेहमी ध्यानस्थ झालात. काय नाही ठीक आहे, तुमचा एवढाच आग्रह असेल तर मी त्याचे निवेदन करतो. देवी पार्वती विजय ईश्वराची युगानुगे तपश्चर्या करत आहे. तो देव निर्गुण निराकार आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, पाणी त्याला भिजवत नाही, अग्नी स्पर्श करत नाही. तो सर्व व्यापी आहे, चराचरामध्ये भरून उरला आहे. सर्व ठिकाणी असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही. सर्व प्राणी मात्रांमध्ये त्याला फक्त दानव आणि मानवच ओळखू शकतो. सद्गुरूंना शरण जाऊन प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त करून मगच त्याला पाहावं लागेल. अशा ईश्वराची मी आराधना करतो. भगवान विष्णुदेव, मला त्या निर्गुण निराकार ईश्वराचे नाव करून सांगा. कृपया एवढे सहकार्य करा. देवी हाच देव म्हणजे ब्रह्मसत्य आहे आणि त्याची प्राप्ती आपण महादेवांकडून करून घ्यावी अशी मी आपणाला आज्ञा करतो. ठीक आहे.
अशी अगदी ऐकते. देवादिदेव इंद्रदेव, माझा तुम्हाला प्रणाम आहे. मुनिवर्य, कसं काय येणं केलात? काय वर्तमान आहे? इंद्रदेव, फार मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आनंदाची बातमी? हो हो, आनंदाची बातमी. सांगा सांगा लवकर. नारायण 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 नारायण. इंद्रदेव, भूतलावर फार मोठे आश्चर्य घडणार आहे. आश्चर्य? हो हो, आश्चर्य. भगवान शंकरदेव आपल्या पत्नीला म्हणजे पार्वती मातेला ब्रह्मसत्य काय आहे ते उघड सांगणार आहे, जे सर्वातून तुम्ही तिन्ही देवाला जे ठाऊक नाही आहे ते पार्वती माता प्रत्यक्ष ऐकणार आहे. येतो मी. नारायण नारायण नारायण. मुनिवर्य, जे स्वर्गात व्हायला हवे आहे, ते या भूशयनावर घडणार आहे. या विश्वाचा दाता कोण आहे? चक्क त्याचे नाव समजणार आहे. आणि हेच जगातील ब्रह्मसत्य आहे. मुनिवर्य, ते आपल्याला समजलेच पाहिजे. याच्यावरती कोणता उपाय आहे? यावर एकच उपाय. आपण हे कवी नारायणावरती सोपवलं पाहिजे. हे कसे काय शक्य आहे? कवी नारायण, तू भूतळावर जा. ज्या ठिकाणी भगवान शंकर माता पार्वतीला उपदेश करतील ते चोरू नये. ज्या ठिकाणी अनुग्रह होईल ती जागा नदी किनारे आहे. तेथे तू सूक्ष्मरूप धारण करून माझ्याच्या पोटात लपून राहा.
भगवान भोलेनाथ, मला फार उत्सुकता लागली आहे. मी फार उत्साहित झाले आहे. ह्या जगातील ब्रह्मसत्य काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. स्वामी आम्हाला लवकर अनुग्रह करा मला. देवी पार्वती, तुम्हाला अनुग्रह करण्यास ही जागा योग्य आहे. त्या नदीला साक्ष ठेवून आज मी तुमच्या कानात ब्रह्मसत्य काय आहे ते सांगणार आहे. भगवान भोलेनाथ, या जगाचे ब्रह्म सत्य मी ऐकले आहे. कोण आहे तिकडे? हे जग कोणाचा आवाज आहे बा? हे जग म्हणजे ब्रह्ममय आहे. कोण बोलतंय? कुणाचा आवाज आहे? देवी पार्वतीला तर ध्यान लागले आहे, माझा आवाज कुणाचा? मी स्वतः अंतर्दृष्टीने पाहतो. अरे ए कवी नारायण, माशाच्या पोटात कुकून धारण करून तुझे चोरून ऐकलं आहे, पण लक्षात ठेव याचे फळ तुला कदापि मिळणार नाही. माशाच्या पोटात राहिला पण मच्छीला नाश होऊन जाणार आहे. आणि बद्रिकाश्रमात गेल्यावर 12 वर्ष तप केल्यावर मी आणि दत्त गुरु जेव्हा तुला अनुग्रह देऊ तेव्हा तुला याचे फळ मिळेल. देवी पार्वती, आपण भादावर या. भगवान भोलेनाथ, मला त्या निर्गुण निराकार ईश्वराचे नाव व रूप कळले आहे. मी इथे बसून त्याची तपश्चर्या करणार आहे. ह्या विश्वाचा अधिपती जोपर्यंत मला प्रसन्न होत नाही तोपर्यंत मी इथून हलणे कदापि शक्य नाही.
पाठीमागचं बाहेर नाही आहे, जर कोणी बायका असले